कल्याण पूर्वेतील टेकडी आता पुन्हा एकदा धोकादायक बनत चालली आहे. मी सध्या उभा आहे कल्याणच्या पत्रीपूल परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आज दरड कोसळून या ठिकाणी एका घराचं मोठं नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे. विशेषतः पाहायला गेलं तर बाजूची जी संरक्षक भिंत आहे ती देखील या ठिकाणी रस्त्यावरती पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील काही काळ झालेली. सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी स्थानिक नगरसेवक असतील किंवा त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. स्थानिक जे नागरिक आहेत हे देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. सध्या हे दरड काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मात्र दरवर्षी अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने संताप हा स्थानिकाकडनं व्यक्त केला जातोय. नेमकं काय प्रकार आहे आणि कशाला हा नगरसेवकाचा संताप हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महेशजी, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेले, पाहणी केलेली आहे, दरड कोसळली, दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. 3 या 4 दिवसच झाले पाऊस पडून आणि ही परिस्थिती झालेली आहे. याच्या अगोदर 3 ते 4 घरं या ठिकाणी कोसळून घरं पडलेली आहेत आणि सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. कारण की त्या घरं कोसळली तेव्हा त्या आवाजाने त्या कुटुंब त्या ठिकाणी नव्हतं आणि हे वारंवार या भागामध्ये होत आलेलं आहे. मागच्या टायमाला ज्या घटना झाल्या त्याला गृहीत धरून त्याचं गांभीर्य महापालिकेने जर घेतलं असतं तर या संरक्षण भिंती मोठ्या केल्या असत्या, प्रत्येक ठिकाणी संरक्षण भिंती उभारल्या असत्या. पण महापालिकेला कोणत्या प्रकारचं गांभीर्य नाहीये. एखादी जीवित घटना जर झाली असती, एखादा दगावला असता तर त्याच्यानंतर पश्चातापाशी दुसरा कुठला पर्याय आलेला तर हे पाप महापालिका करते. मला वाटतं की अजून सुद्धा वेळ दिलेला नाही. या ठिकाणी चांगलं नियोजन केलं पाहिजे, संरक्षण भिंती उभारल्या पाहिजे आणि नैसर्गिक म्हणून कुटुंबाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांच्या कुटुंबाला ती भरपाई मिळाली पाहिजे असं माझं आयुक्तांना लेखी पत्र देणार आहे आणि मी त्यांची आता भेट घेणार आहे, जेणेकरून या भागातला एखादी दुर्दैवी घटना याच्या पुढे घडावी नाही. दुसरीकडे पाहिलं तर दरवर्षी अशा प्रकारचं नुकसान होतं. या नुकसानासाठी आपण कोणाला जबाबदार धरणार आणि शिवसेना म्हणून काय इशारा देणार? आम्ही शिवसेना प्रत्येक संकटामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्या ठिकाणी महापालिकेची जबाबदारी महापालिकेने पार पडावी. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मदत करणार आहोत. पण महापालिकेची पूर्णपणे जबाबदारी आहे. कारण की जी व्यक्ती या ठिकाणी राहते ते महापालिकेचं भुगतान देते, टॅक्स देते आणि महापालिकेने हे सगळं भरपाई दिली पाहिजे. आणि महासभेमध्ये सुद्धा हा विषय घेतल्याशिवाय राहणार. एकंदरीत पाहिलं तर आता शिवसेना या सगळ्या गोष्टीवरती आक्रमक आहे. समोरच्या संबंधित अधिकारी देखील आपल्या सोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी ही घटना कधी घडलेली आणि एकंदरीत पाहिलं तर दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. महानगरपालिकेकडनं नेमकी कधी नोटीस किती जणांना बजावलेली, काय? ही सकाळी 9, 9:30 घडली. मला जवळ 9:45 फोन आला इथून की मॅडम अशाच ठिकाणी असं पडलं म्हणून. सतत पाऊस असल्यामुळे 4-5 दिवसामुळे माती भुसभुशीत झाल्यामुळे ते वॉल भिंत खाली आले, त्याच्यामुळे त्या घराचा भाग कोसळलेला आहे आणि इथे जवळजवळ आपण 200 ते 300 लोकांना आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत. काय सांगाल, हा पूर्ण परिसर आपण दरवर्षी बघतो, दरड कोसळते, अनेक जणांचे जीव रेषेवर टांगलेले. नेमकं याच्यासाठी उपाययोजना म्हणून काय करतात? कारण गेल्या वेळेस पण आपण पाहिलं की काढतोय, निघत नाही, एखादी जीवित हानी झाली त्याच्यासाठी आता पालिका. आता आपण कचोऱ्या टेकडीला बघितलं तर अर्धी झाडी लावली होती, आता पुन्हा लावायचं काम आजपासून सुरू केले. तिथे दगड येतात त्या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण वाडे भिंत बांधण्यावर प्रस्ताव मुख्यालयात पाठवले. एकंदरीत आता या पूर्ण परिसरात किती घरांना नोटीस बजावले, काय नेमकं त्या नोटीस मध्ये इशारा दिलेला आहे? 200-250 लोकांना आपण बजावलेले. एकंदरीत पाहिलं तर आता महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. सुरक्षा भिंत उंच करण्याची गोष्ट या ठिकाणी अधिकारी बोलतात. मात्र आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. या सगळ्या गोष्टीला कुठेतरी त्यांना मदत करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करणार अशी भूमिका देखील शिवसेनेने मांडलेली पाहायला मिळत आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.